पावसाची रिमझिम सुरू होते आणि प्रशासनाचे अनेक दावे हे फोल ठरू लागतात। दरवर्षी रस्त्यांना पडणारे खड्डे हे त्यांच्यापैकीच एक महत्त्वाचं असं उदाहरण। या खड्ड्यांमधून प्रवास करताना अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो, तर वाहनांच्या मेंटेनन्सचा भुर्दंड सुद्धा बसतो। त्यातच वाहतूक कोंडीमुळे होणारा वेळेचा अपव्यय। या खड्डेमय चिखलमय रस्त्यांविषयीचा हा रिपोर्ट। तुम्हा आम्हा सर्वांना हवा हवासा वाटणारा पावसाळा सुरू झालाय, मात्र पहिल्या काही सरींनीच रस्ते खड्डेमय झालेत, अगदी चिखलमय झालेत। खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाट काढत वाहनं धीम्या गतीनं हळूहळू पुढे सरकतायत। या वाहतूक कोंडीमध्ये तासनतास अडकण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे। मनोर महामार्गावर पाली गावालगतच्या पिंजाळ नदीवरच्या पुलावर अक्षरशः अशी चाळण झाली आहे, त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा या रस्त्यावर दिसतायत। ते तासून तास इथे घालवतो। या पुलावर करवलावचा पूल पण असाच झालेला, त्यावेळेस या पुलाची पण अवस्था तशीच आहे। काय परिस्थिती आहे पुलावर? काहीच काम करत नाही, जसंच तसं असतं। फक्त माती भरतात। पावसाळ्यात असे खड्डे झालेत का खालची चेसी लागते गाडीला, त्याच्यामुळे ट्रॅफिकची अवस्था आहे। भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबापुरीचे रस्तेही अनेक ठिकाणी खड्डेमय आहेत। मुंबईकरांचा प्रवास सुखरूप आणि वेळाची बचत करणारा व्हावा म्हणून पालिका प्रशासन दरवर्षी प्रयत्न करतं। रस्ते खड्डेमुक्त व्हावे म्हणून कोट्यवधींचा निधी सुद्धा खर्च होतो। त्यानंतरही मुंबईकरांना या खड्ड्यातून धक्के खात वाहतूक कोंडीतून प्रवास करायची वेळ येतेच। मुंबई आणि मुंबईचा वडापाव याचं एक वेगळं मुंबईचं नातं आहे। ज्याप्रमाणे एका मुंबईकरांना वडापावपासून आपण दूर नाही करू शकत, त्याचप्रमाणे एका सर्वसामान्य मुंबईकरांना मुंबईतील खड्ड्यांपासून दूर नाही करू शकत। आणि असं मी नाही म्हणत आहे, मुंबईची जी परिस्थिती आहे ती सांगते आहे। आपण आता देखील पाहू शकतो, पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाल्यावर जे मुंबईचे जे खड्डे आहेत ते देखील आपल्याला स्पष्ट आहे, ते दिसायला इथे सुरू झालेले आहे। मुंबई लगतच्या रायगडच्या दिवे आगारचा हा समुद्र किनाऱ्यावरचा निसर्गरम्य परिसर। या गावात मात्र चिखलाचं साम्राज्य पसरलंय। या परिसराचा विकास तर दूरच राहिला, नागरिकांच्या समस्या सोडवण्यात सुद्धा सरकारला अपयश आल्याचं यातून दिसतंय। या चिखलातून आबालवृद्ध नागरिकांना वाट काढावी लागते। आपण दिव्यागर या ठिकाणी आलेलो आहोत आणि दिव्यागर या ठिकाणी अंतर्गत रस्त्याची झाली आहे दयनीय अवस्था। हा जो आपण दृश्याच्या माध्यमातून पाहू शकतो की हा चिखलमय झालेला रस्ता, याकडे मात्र राजकीय नेता कोणीही लक्ष देत नसल्याचं या चिखलमय रस्त्याच्या वातावरणातून आपण तरी एकंदरीत दिसून येत आहे। ह्या रस्त्यावर आता कामाला जाणाऱ्या बायका ह्या कशा चालत जाणार ह्याच्या चिखलामधनं? ह्यांच्यावर काहीतरी कारवाई करायला पाहिजे। साईडने रस्ता सगळी माती टाकून ठेवली, त्याच्यामुळे चिखल झाला आहे जास्त। चालत जाणारा, सायकलने जाणारा माणूस जाणार कसा? याच्या पूर्वीचा विकास हा दिव्यागरमध्ये असा होता का? विकास म्हणजे होता, नाही असा नाही, पण आता जास्तच झाला, पूर्वीपेक्षा आत्ता जास्त झाला। रस्त्यावरचे खड्डे आणि चिखलाच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी सरकारनं तात्काळ हालचाल करावी अशी मागणी नागरिक करतायत। सरकार त्याकडे गांभीर्यानं लक्ष देईल हीच अपेक्षा। पालघरहून मच्छिंद्र आगिवले, मुंबईहून हृदेश हातिम, दिवे आगारहून श्रीकांत शेलार आणि राशिद इनामदारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।